तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मॉडर्न डॉक्टर यूट्यूब चॅनलवर. तर जसं की आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की संस्कृतच्या वायवामध्ये काय क्वेश्चन विचारले जातात किंवा तुम्ही काय करून गेले पाहिजे, काय परफेक्शन केलं पाहिजे, कोणते टॉपिक्स केले पाहिजे किंवा काय इम्पॉर्टन्स आहे आपण ते सांगितलं. त्यानंतर आपला आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे संहिताची वायवा. तर जसं की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की वायवाला ना तुमचं मेंटेन पाहिजे. मेंटेन म्हणजे काय, जर की तुम्ही आय कार्ड वगैरे पाहिजे, ॲप्रॉन वगैरे पाहिजे, विन वगैरे, शूज वगैरे हे सगळं पाहिजे. त्यानंतर तुमची जे बटन असते ॲप्रॉनचे ते लावलेले पाहिजे. कारण कसं असतं, जे एक्सटर्नल म्हणजे जे काही वायवा घेणार असतो तो एक्सटर्नल असतो, आपल्या कॉलेजचा नसतो. त्यामुळे कसं तुमचं इम्प्रेशन जर चांगलं पडलं तर तुम्हाला वायवा देण्यास थोडं इझी जातं. त्यानंतर म्हणजे आता तुम्ही केलं काय पाहिजे, म्हणजे संहिताची जी वायवा आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय काय क्वेश्चन्स केले पाहिजे किंवा काय म्हणजे कोणते अध्याय वाचले पाहिजे काय, आणि काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ते आपण सांगण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये. तर सर्वात पहिले तुमची प्रॅक्टिकल बुक कम्प्लीट पाहिजे. प्रॅक्टिकल बुक जसं की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की स्टॅम्प वगैरे याच्यात पण सेम तसंच आयडी वगैरे ते पाहिजे. त्यानंतर आता काय इम्पॉर्टंट म्हणजे काय, तुम्ही केलं काय पाहिजे आता. त्यानंतर म्हणजे सर्वात पहिले तुम्ही 10 श्लोक करून जा. काय काय कसं असतं, एक्स्ट्रा आले की सांगतं बाबा तू 10 श्लोक सांग, तू 5 श्लोक सांग, म्हणजे तुमचे ते त्या टाइमवर तुमचे श्लोक्स लर्न पाहिजे. मग ते अष्टांगचे असो का संहिताचे असो तुम्ही ते श्लोक्स पाठ करून जावे. त्याच्यानंतर तुमची काही म्हणजे कॉलेज असतं की त्यांनी सांगितलं असतं की श्लोक नोटबुक मेंटेन करा, तर तुमची ती श्लोक नोटबुक मेंटेन पाहिजे. त्यानंतर चतुष्क, सप्तचतुष्क म्हणजे 7 चतुष्क सांगितले गेले. चतुष्क म्हणजे काय, 4 अध्याय जे असतात त्याचे मिळून एक चतुष्क होते. त्याच्यानंतर 3 कंपॅरेटिव्ह स्टडी. कंपॅरेटिव्ह स्टडी म्हणजे काय, आता सपोज आहे आपलं चरक आहे आणि हे अष्टांगमध्ये कसं असतं म्हणजे चिकित्सा चतुष्पादी सपोज, तर मग आपलं चरकमध्ये काय सांगितलंय आणि अष्टांगमध्ये काय सांगितलं, डिफरन्स काय, असे डिफरन्सवाले जे काही क्वेश्चन आहे ते तुम्ही करून जा. त्याला कंपॅरेटिव्ह स्टडी आपण नाव दिले. त्यानंतर अध्यायाची नावं. आता काय असतं, सपोज तुम्हाला क्वेश्चन विचारले, तुम्हाला येत नाही, तर मग काय एक्सटर्नल काय म्हणतो, तुम्ही अध्यायाची नावं तर सांगा. मग त्या टायमाला तुम्हाला अष्टांगच्या अध्यायाची नावं काय, चरकच्या अध्यायाची नावं काय हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर इम्पॉर्टंट म्हणजे काय असतं, आता क्वेश्चन आपला झाला म्हणजे आपला जो आता पेपर झाला युनिव्हर्सिटीचा, त्याचा क्वेश्चन जो पेपर असतो तो एका टायमाला विचारून घेता. मग कसं असतं, नाहीच तुम्हाला अध्यायाचे नाव पण आले तर सांग की तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय, क्वेश्चन पेपरमध्ये काय क्वेश्चन्स होते, तर तुम्हाला ते क्वेश्चन्स माहिती पाहिजे. त्यानंतर आता जर इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हटले आपण तर अंशोधक तुम्ही करून जा. अंशोधक म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये होतो, काय उपयोग काय देतो ते करून जा. त्यानंतर कन्फ्युजन क्वेश्चन जसं की त्रिस्कंद झाला, त्रय उपस्तंभ झाला, सप्तत्रिकेशना हे तुम्ही करून जा. त्याच्यानंतर आता सपोज जर आपण इतकं सांगितलं याच्यापैकी तुम्हाला काहीच नाही आलं, तर काय तुम्ही एक अध्याय अष्टांगचा आणि एक चरकचा करून जा. म्हणजे जो तुम्हाला वाटतो की हा तुम्हाला परफेक्ट झालेला आहे, हा तुम्हाला येतोय, तुमचं सपोज काही स्टडी नाही झाला, आता सपोज दिवस झालेला आहे, मग तुम्ही आता म्हणशाल की आता वायवा माझी, तर मग तुम्ही कोणते पण एक एक अध्याय करून जा. आणि बेस्ट ऑफ लक तुमच्या वायवासाठी सर्वांना. ऑल द बेस्ट.